ज्ञानोबा माऊलींची पालखी सोहळ्याचं आता नातेपुतेकडे प्रस्थान झालंय। आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतोय। माऊलींच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। पाऊले चालती पंढरीची वाट, विठ्ठल विठ्ठल असं जयघोष करत आता वारकरी यांना आपण कधी एकदा पंढरपूरला पोहोचतोय आणि विठुरायाचं दर्शन घेतोय, विठ्ठलाचं दर्शन घेतोय अशी आज सर्वांनाच लागली। दुसरीकडे संत तुकाराम महाराजांची पालखी इंदापूरचा मुक्काम संपून आता अकलूजच्या दिशेने मार्गस्थ झालेली आहे। आता पालखी म्हणजे सोलापूर जिल्ह्यात गेलेली आहे। वडापूर या ठिकाणी मोठी गर्दी दर्शनासाठी झाली होती। संत तुकाराम महाराजांची पालखी आज सराटीमध्ये मुक्काम आहे। तुकोबांची पालखीचा सोहळा आता उद्या सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करेल। त्याआधी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात येणार आहे। आषाढी वारीसाठी आता एसटी कडून शनिवारपासून राज्यभरातून 5000 गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलंय। बघा, भाविकांना दिलासा देणारी ही बातमी आहे। त्यात 40 पेक्षा अधिक प्रवाशांनी जर बुकिंग केल्यास थेट त्या गावातूनच बस सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। याप्रमाणे 1030 गाड्यांचं बुकिंग झाल्यानं तेवढ्या बसेस थेट गावातून सुटणार आहेत। पंढरपूरसाठी राज्यभरातून एकूण 3970 आगारातून गाड्या सुटणार आहेत। पंढरीला जाण्याचा प्रवास आता सुखकर होणार आहे। राज्यभरातल्या भाविकांसाठी ही आनंदाची बातमी आहे। बघा, गावातून बुकिंग झालेल्या बस 1030 आहेत। आगारातून धावणाऱ्या गाड्या तब्बल 3970 आहेत आणि एकूण बस आहेत 5000 आणि 13 जुलैपासून गाड्या सुटणार आहेत। 17 जुलैला आषाढी एकादशी आहे, त्यामुळे पंढरीला जाण्याचा तुमचा प्रवास आता सुखकर होणार आहे।